सगळ्यांना आवाज येतोय का? येस सर. Yes, sir. हो सर. Yes, sir. बर, आपला लास्ट पॉइंट काय झाला? Elimination Aromatic reaction aromatic. methods, sir. परत बोला एकदा. हॅलो, आवाज येतोय? Elimination Elimination reaction. अच्छा, इलिमिनेशन. ठीक. आणि त्याच्या आधी अरोमॅटिक झाला ना? नॉन अरोमॅटिक. Yes, sir. येस सर. ठीक, ओके. आता आपल्याला रेझोनन्स जो आपण बघत होतो त्याचे काही एक्झाम्पल बघायचे. कालचा टॉपिक संपल्यावर का तो अरोमॅटिसिटी. आता नवीन घ्यायचं आपल्याला. हा, परत एकदा चॅप्टर मध्ये चौथा पॉइंट कोणता होता? इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आणि त्याच्यातले त्याच्यातले इफेक्ट कोणते होते? इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स. Resonance. येस, इंडक्टिव्ह अँड रेझोनन्स होते. आपण इंडक्टिव्हच्या बेसिसवर काय बघितलं? ऍसिडिटी आणि बेसिसिटी. सो आता आपल्याला रेझोनन्स घ्यायचा. आणि त्या बेसिसवर आपल्याला बघायचं आहे आता कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी. ठीक आहे. मग आता जो कार्बोकॅटायन असतो त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करायचे का त्याचे विथड्रॉ करायचे त्याला स्टेबल करायला? यस, त्याला डोनेट करायची. त्याला Stable. डोनेट करायचे. ओके, मग तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा आता. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहिलं एक्झाम्पल लिहून घ्या लगेच पॅरलल. हे दुसरं एक्झाम्पल. थर्ड. तीन एक्झाम्पल. फर्स्ट A, दिस इज B and C. ठीक आहे. या तिघांमध्ये आपल्याला हा जो कार्बोकॅटायन आहे त्याची स्टॅबिलिटीची ऑर्डर सांगायची. कोणता जास्त स्टेबल आहे, कोणता कमी आहे, कोणता लास्ट येणार आहे. ओके, सो पहिल्यामध्ये इथं हा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड याच्यामध्ये जास्त निगेटिव्ह कोण असतं? डबल का सिंगल? येस, बोला. डबल. आवाज येतो ना? मला एक सांगा की जो डबल बॉन्ड आहे याचं हायब्रिडायझेशन काय होतं? sp2. sp2. याचं काय? sp3. म्हणजे sp3. हा किती होता? 33. हा किती होता? 25. ओके, म्हणजे जो जास्त व्हॅल्यू घेतो तो जास्त निगेटिव्ह असतो. म्हणजे हा जो डबल बॉन्ड आहे या कार्बोकॅटायनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार. मग याचे ओढले तर स्टेबल राहील का? येस, नो? No, sir. नाही राहणार. आता या दोघांचा इफेक्ट कोणता आहे? प्लस आहे. Plus आहे. स्टेबल. जर तुम्ही इथं बघितलं तर डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड परत निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन काय होणार? बॅक जाणार. पण मला सांगा ए आणि बी मध्ये, सॉरी ए आणि सी मध्ये याचे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन कोणता डबल बॉन्ड विड्रॉ करणार? सी मधला का ए मधला? ए मधला. कारण ए मधला जवळ येतो. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? बी. त्याच्यानंतर कोणता? सी C. आणि ए. हे समजलं का एवढं? नाही समजलं. No, Yes, sir. sir. बरं, काही लोकांना नाही समजलं. आपण ते झिगझॅग मध्ये काढू.
हे बघ, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता कळेल बघ. डबल बॉन्ड इलेक्ट्रॉन काय करतो? घेतो. गेन घेतो म्हणजे करतो. कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. मायनस आहे. आणि कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे आणि Plus. इन्व्हर्सली मायनस आहे. मायनस आहे. म्हणजे दोन्ही केस मध्ये मायनस हा इफेक्ट आहे. म्हणजे कार्बोकॅटायन स्टेबल का अनस्टेबल झाला? येस, अनस्टेबल. 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 अनस्टेबल झाला. आणि याच्यामध्ये कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. प्लस आहे. Plus. आहे. ए बी सी याच्यामध्ये सगळ्यात स्टेबल कोणता? बी. आता इथं दोन्ही डबल बॉन्डच आहे, पण हा डबल बॉन्ड जस्ट एक कार्बन नंतर आहे आणि हा डबल बॉन्डच्या मध्ये 2 कार्बन आले, म्हणजे याचा इफेक्ट कसा झाला या प्लस वरती? कमी. जास्त. कारण डिस्टन्स वाढल्याने इंडक्टिव्ह इफेक्ट वाढतो, कमी होतो? कमी होतो. कमी होतो. कमी होतो. म्हणून बी आला, त्याच्यानंतर या डबल बॉन्डचा इथे इफेक्ट कमी, म्हणून सी आला आणि देन ए आला. समजलं आता? येस सर. Yes, sir. ओके, लिहून झालं सांगा. झालं सर. झालं सर. ठीक आहे, पुढचं बघू. आपण सगळे टाईपचे घेतो बरं का, जेवढे पॉसिबल आहे सगळे, जेवढे पेपरला येतात ते. एक, दोन, तीन, चार. फर्स्ट, सेकंड आहे. परत तोच प्रश्न आहे की कोणता पॉझिटिव्ह चार्ज जास्त स्टेबल आहे, ऑर्डर सांगायची. बघा बरं. काय वाटतं? फर्स्ट जास्त स्टेबल. फर्स्ट Yes, इज sir. मोर स्टेबल. येस. का बरं? कारण फर्स्टला एवढं कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा ज्या कार्बनला कार्बोकॅटायन आहे त्याला किती कार्बन आहे? 3. 3. 3. 3. इट इज टर्शरी. याला किती कार्बन आहे? 2. हा काय आला? सेकंडरी. सेकंडरी. याला किती कार्बन आहे? 1. म्हणजे हा काय झाला? प्रायमरी. प्रायमरी. संपलं इथं. आपण काय बघितलं होतं? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. कशाच्या केस मध्ये? कार्बोकॅटायन. समजलं का? बरं सांगायचं. समजलं सर. समजलं सर. ठीक आहे. हा, क्लिअर करतो पुढचं एक्झाम. माझा आवाज नीट? येस सर. Yes, sir. ओके ओके. परत तोच प्रश्न, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. राईट साइड दिसते का चमकतंय ते? चमकतंय सर. स्ट्रक्चर समजतंय का नाही? नाही. येस सर, समजतंय. ठीक आहे. हा चला,
परत एकदा विचारतो. कार्बोकॅटायन आहे ते पण 3 दिले आता. परत एकदा याला स्टेबल करायला इलेक्ट्रॉन काय करायचे? द्यायचे. मग कसे कसे देतात इलेक्ट्रॉन? प्लस आय आणि प्लस आर. मग प्लस आर इथं अप्लाय होणार का प्लस आय होणार सध्या या केसमध्ये? बेन्झीन मध्ये इंडक्टिव्ह असतो का रेझोनन्स असतो? रेझोनन्स. बर, थांबा बरं. किती जणांना समजते? तुमचे आज जास्त लेक्चर झाले का? का असं काही नाही? नो, फर्स्ट No. सर. First sir. हा, बर, समजलं नाही तर विचार लगेच. मला एक सांगा, तुम्हाला रेझोनन्स कळाला होता? रेझोनन्सला सिंगल बॉन्ड लागतो का डबल लागतो का सिंगल आणि डबल अल्टरनेट लागतो? सिंगल डबल अल्टरनेट Alternate लागतात. सिंगल डबल अल्टरनेट लागतो. म्हणजे असा थोडक्यात सिंगल डबल सिंगल असंच ना? हा. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट फक्त कशात असतो? सिंगल मध्ये. ठीक आहे. मग सध्या तुमच्याकडे कोणता इफेक्ट आहे? रेझोनन्स. ओके, आता बघा, पॉझिटिव्हचा अर्थ काय? एम्प्टी. Empty. तो इथे एनर्जी कमी, इकडे एनर्जी जास्त, हा बॉन्ड इकडे जाणार, रेझोनन्स होतोय. या केस मध्ये हा बॉन्ड पुढे जाणार आणि त्यामुळे इथं प्लस येणार, त्यामुळे हा बॉन्ड इकडे गेला. एकदा रेझोनन्स इथं दोनदा झाला, मग इथं किती वेळा होईल? तीनदा. Spin waves. जेवढा रेझोनन्स जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त, जास्त. माहिती आहे? हा, मग त्यामुळे सगळ्यात जास्त स्टेबल कोणता? सी, देन बी and then A. हा, आता इथं तुम्हाला असे क्वेश्चन दिले गेलेले आहेत की तुम्हाला नवीन नवीन पॉइंट भेटले पाहिजे, त्यामुळे लिहिताना नीट लिहून घ्या. म्हणजे हे सगळं नवीन चाललंय आता. मग याच्यावरचे एक्झाम्पल ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला सॉल्व्ह होतील ते. हे समजलं एवढं? Yes, sir. Sir. ठीक आहे. आता सेम टाईपचे प्रॉब्लेम कार्बनियनसाठी. तुम्हाला सांगा, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, याला स्टेबल करायला इलेक्ट्रॉन द्यायचे की घ्यायचे? घ्यायची. घ्यायचे. घ्यायचे म्हणजे मायनस आय किंवा मायनस आर. -R. चला बघू आपण. फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर कोणता निगेटिव्ह चार्ज जास्त स्टेबल आहे? यस, एनी गेस? बोला. Sir, तुम्हाला B. दरवेळेस काय असतं? बी म्हणते म्हणजे हा, बरं. अजून मला एक सांगा, याला स्टेबल करायचं म्हणजे याचे इलेक्ट्रॉन काय करायचे? घ्यायचे. मग घ्यायला कोण पाहिजे? निगेटिव्ह ग्रुप पाहिजे. डबल बॉन्ड निगेटिव्ह असतं, डबल बॉन्ड निगेटिव्ह असतं, पण सिंगल बॉन्ड कोणता इफेक्ट देतो? प्लस आय. पॉझिटिव्ह. म्हणजे सगळ्यात खराब केस कोणती? लास्ट. ओके, देन या दोघांमध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डच्या नंतरून कार्बन आहे, म्हणजे हा डबल बॉन्ड कोणता इफेक्ट देणार? मायनस आहे. -I. इलेक्ट्रॉन कुठं चाललंय? याच्यापासून लांब. लांब म्हणजे हा काय झाला? सॉरी, कसा आला?
स्टेबल स्टेबल. हा, आता हा ठीक आहे बाबा, हा त्या कार्बनचाच आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला काय वाटतं, कोणाचा इफेक्ट जास्त, कोणता निगेटिव्ह चार्ज जास्त स्टेबल होईल? सेकंड. सेकंड वाला सर. सेकंड वाला, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तो त्याच्यावर डायरेक्ट आहे म्हणून स्टेबल आहे, असंच ना? येस. यस सर. ओके. पण ऍक्च्युली इथं काय होतं बघा, पहिल्या केसमध्ये इलेक्ट्रॉन ओढण्यासाठी बॉन्ड तर पाहिजे ना तिथं. याच्यामध्ये बॉन्ड आहे का? नाही. नाही. नो सर. त्यामुळे सगळ्यात बेस्ट कोणता? ए, ए बी बी आणि प्लस आहे, Then काय झालं? सी. एवढं क्लिअर आहे? येस सर. यस सर. एक्झाम्पल नीट बघा, नीट सगळं लिहून घ्या. हे एक्झाम्पल आपण लागलंच तर एकदा रिवाइज करू नंतरून पीडीएफ मध्ये, ठीक आहे. आता सगळं नीट समजून घ्या. मी सगळ्या टाईपचे घेतोय, म्हणजे तुम्हाला डाऊट नाही राहणार कसलं. पहिला दुसरा, येतोय ना? पूजा, माईक बंद करा. चला, 3 एक्झाम्पल दिले, कोणता जास्त स्टेबल कार्बन आहे? NO2 प्लस आहे की मायनस आहे? मायनस आहे. बघा आता, हा इलेक्ट्रॉन मायनस आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन काय करतात? घेणार. मायनस आहे तिथे, आपण इलेक्ट्रॉन काय करणार? घेणार. अगेन कोणता? मायनस आहे इफेक्ट. आणि हा कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. पण CH3 चा कोणता असतो? प्लस. आता नीट बघा, इथं NO2, इथं NO2, फक्त हा NO2 एक कार्बन लांब आहे. डिस्टन्स वाढल्याने इंडक्टिव्ह इफेक्ट काय होतो? कमी. मग या दोघांमधला बेस्ट कोणता? हा, म्हणजे बी. बी. त्याच्यानंतर कोणता समजा? ए. आता हे दोन्ही जवळपास सेम आहे, फक्त इथं प्लस आहे जास्त आला, म्हणजे हा कसा झाला? अनस्टेबल, म्हणून हा काय आला? सी. समजलं एवढं? हो सर. यस सर. ठीक आहे. नेक्स्ट इथे एखादं देतो अजून. चला सांगा आन्सर. काय आन्सर? सांगता येईल? आवाज येतो ना माझा? येस सर. हा बोला, मग कोणता कार्बेनिन जास्त स्टेबल आहे? 1, 2, 3 पैकी. यस.
याचा इफेक्ट कोणता? मायनस मायनस आहे याचा पण कोणता? मायनस आहे याचा पण कोणता? मायनस आहे. मायनस आहे मायनस आहे मायनस आय मुळे काय वाढतं? स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन. ओके, मला इथं सांगा की सगळ्यात स्टेबल कार्बेनियन कोणता? ए, बी का सी? बर, समजा ए आणि बी मध्ये घेतला तर कोणत्या NO2 चा जास्त इफेक्ट आहे? ए मधल्या का बी मधल्या NO2 चा? ए मधल्या. ए ए चा इफेक्ट जास्त म्हणजे हा चार्ज स्टेबल आहे म्हणजे आउटसाइड गेला पाहिजे का इनसाइड आला पाहिजे? इनसाइड आला पाहिजे. इनसाइड आला पाहिजे इनसाइड Inside आला कारण त्याला विड्रॉ केलं. मग आता हा NO2 जास्त विड्रॉ करणार का बी मधला जास्त करणार? ए मधला जास्त ए मधला जास्त होईल. ए देन बी. आणि इथं बघा 1 2 3 4 4 नंतर इंडक्टिव्ह असतो का? नाही नाही. आन्सर इज एबीसी. ठीक आहे, एवढं समजलं कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी. मग सर याच्या आधीच्या Yes, एक्झाम्पल मध्ये बी कस काय स्टेबल होता? एक्झाम्पल काय होतं? सर CH2 बॉन्ड NO2 हा CH2 बॉन्ड NO2 आणि CH3 बॉन्ड CH बॉन्ड NO2. ओके, एक्झाम्पल परत एकदा सांग. इथून ड्रॉ करतो, बोल परत. CH2 बॉन्ड NO2 हा यस, देन CH2 बॉन्ड NO2. इथं निगेटिव्ह होतं ना, असंच ना? येस सर. आणि तिसरा काय होता? CH3 बॉन्ड CH बॉन्ड NO2. आणि इथं निगेटिव्ह होता ना. हा मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणता आला? हा ए, देन हा बी बी. आणि हा सी. का बरं? कारण इथं जरी NO2 जवळ असेल तरी इथं कोणता इफेक्ट होता? प्लस आहे. प्लस आहे म्हणजे एका साइडनी कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. दुसऱ्या साइडनी कोणता आहे? प्लस आहे. त्यामुळे ओव्हरऑल मायनस हा इफेक्ट कसा झाला? लेस. म्हणून आन्सर काय आलं? ए बी सी. समजलं? परत सांगा एकदा. हे बघ, हा कार्बेनियन आहे, याचे इलेक्ट्रॉन घ्यायचे का द्यायचे याला स्टेबल करायला? घ्यायचे सर घ्यायचे. घ्यायचे सर. हा आत फिरला पाहिजे की बाहेर गेला पाहिजे? आत फिरला पाहिजे. आत गेला पाहिजे आत फिरण्यासाठी इकडं इफेक्ट कोणता पाहिजे? मायनस आय किंवा मायनस आहे मायनस आय ना? मग याचा इफेक्ट कोणता आहे? मायनस आय. मायनस आहे आता इथं काय झालं? NO2 थोडा लांब गेला म्हणजे NO2 चा याच्यावरचा इफेक्ट कसा झाला? कमी. मग सगळ्यात बेस्ट कोणता आहे? ए. नंतर मग कोणता? बी. आता B. तुम्ही म्हणाल इथे NO2 शेजारीच आहे, पण इकडे त्याचा उलटा इफेक्ट कोणता आहे? प्लस आहे. प्लस आहे त्यामुळे ए बी आणि काय आला? सी. C. समजलं आता? येस सर. Yes, सर. ओके, आता आपल्याला थोडे इंटरेस्टिंग एक्झाम्पल बघायचे कार्बोकॅटायन स्टॅबिलिटीचे. तर नीट ड्रॉ करा. चला 1 2 3 4. पहिला आहे सर, माझ्या स्पीडने ड्रॉ करणार का?
येस नो? Yes, Yes, sir. Yes. sir. चला करा बघू कसं काढतात तुम्ही रिंग. झालं का? नाही झालं. नाही झालं अजून. येस तर ते उलट झालंय. येस येस. आता झालं सरळ. झाले याला काय म्हणतात? रिव्हर्सिबल रिॲक्शन. बरं झालं का ड्रॉ? Yes, sir. Yes, sir. सर. आता तुम्हीच सांगा क्वेश्चन काय विचारला असं? काय स्टेबल करायचं आपल्याला? कार्बोकॅटायन का कार्बॅनियन? कार्बोकॅटायन. Carbocation. प्लस मीन्स एमटी. empty. जी गोष्ट एम्प्टी आहे त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे का त्याचे घ्यायचे? त्याला Stable द्यायचे. करायचं. त्याला द्यायचे. द्यायचे सर. या चारही स्ट्रक्चर मध्ये कॉमन गोष्ट कोणती? CH2. नाही नाही नाही. ते CH2. बेन्झीन नाही, रिंग नीट- नसते नीट CH2. बघा नीट बघा. ती बेन्झीन रिंग आणि ती CH2 अजून. बेन्झीन रिंग. लाईनच्या वरचं सगळं कॉमन आहे. Yes. येस. Yes, sir. याचं काम काय? आपण एक टॉपिक बघितला होता सुरुवातीला. अंबानी आणि भिकारी. ओके. सध्या आपल्याला कोणाची गरज आहे? द्यायची. अंबानींची. अंबानी. ओके चला अंबानींची. पहिली कॅटेगरी. अंबानी आहे का? नाही घेतो. नाही. हा घेतो. याचा घेतो. कोणता इफेक्ट? मायनस Minus R. मायनस Minus R. सीएससी इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. हा कोणत्या कॅटेगरीत आला? पहिल्या. देतो. म्हणजे कोणता? प्लस आहे. प्लस आहे. पॉझिटिव्ह आहे. काही जण इथं चुकवतात बरं का, नीट बघा. त्यांना वाटतं ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन घेतो. तो घेतो ते ठीक आहे, पण तो देतो जास्त. कारण हा कोणता इफेक्ट आहे? प्लस आर. रेझोनन्स. परत आहे का काय सांगतो? इलेक्ट्रॉन घेतले जातात कोणत्या इफेक्टनी? मायनस आहे. पण दोघांच्या कंपॅरिझन मध्ये रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह मध्ये स्ट्रॉंगर इफेक्ट कोणता असतो? रेझोनन्स. म्हणून आपण कन्सिडर कोणता करणार? रेझोनन्स. ओके. मग आता मला सांगा, या दोन केस मध्ये हा स्टेबल होईल का कधी? नाही. Yes, नो सर. नाही होणार. त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे. हे काय करतात ते? घेतात. घेतात. हे काय करतात ते? देतात. मग मला सांगा, इंडक्टिव्ह जास्त देणार इलेक्ट्रॉन का रेझोनन्स? रेझोनन्स. रेझोनन्स. या दोघांमध्ये स्टेबल कोणता? शेवटचं. रेझोनन्स. लास्ट वाला. आता राहिला प्रश्न या दोघांचा, तर या दोघांमध्ये घेणारे दोन्हीच आहे, पण त्यातल्या त्यात कमी घेणारा कोण आहे? क्लोरीन. कारण इफेक्ट कोणता आहे? क्लोरीन. मायनस आहे. हा. आणि मग सगळ्यात वर्स्ट केस कोणती? मायनस आर. म्हणून ऑप्शन आला डी, सी, बी आणि ए. ए. समजलं का नाही? समजलं सर. समजलं सर. ओके. आलेले क्वेश्चन आहेत नीटला. देऊन झालं सांगा. झालं सर. झालं सर. बरं झालं तुमचं. ओके. नेक्स्ट. चला परत कोण लवकर ड्रॉ करतो बघू. आणि बेन्झिन काढणार का शंकरपाळी काढणार? बेन्झीन काढणार. बेन्झीन. हा बेन्झिनच काढा.
अगेन तोच क्वेश्चन, कार्बोकेटायन स्टॅबिलिटी. चला, सगळ्यात स्टेबल कोणता? बरं, कार्बोकेटायनला इलेक्ट्रॉन द्यायचे का घ्यायचे? घ्यायची. द्यायचे. द्यायचे. आता बघा, NO2 चा इफेक्ट प्लस का मायनस? मायनस. घेतो का देतो? देतो. घेतो. एक clear करा. घेतो. NO2 चा इफेक्ट कोणता? मायनस आय आणि मायनस आर. हा काय करतो? घेतो. घेतो. बरोबर आहे. मग आता तीन NO2 आहेत, म्हणजे तिघांकडे NO2 आहे, हे सगळे घेणार म्हणजे अनस्टेबल झाले. हा एकटा कसा आहे? स्टेबल. सगळ्यात बेस्ट डी आला. ठीक आहे. राहिला प्रश्न, या तिघांमध्ये आता काय करायचं? नीट ऐकून घ्या बरं का. तुम्ही काय डोकं लावता माहिती का? हा जवळ आहे, याचा इफेक्ट जास्त. हा थोडा लांब आहे, याचा इफेक्ट कमी. हा खूपच लांब आहे, याचा इफेक्ट खूपच कमी. ठीक आहे. असं होत नाही, म्हणूनच तो प्रॉब्लेम दिलेला आहे. सगळ्यात म्हणजे कोणत्या NO2 चा इफेक्ट याच्यावर होत नाही, तो हा असतो. हा ऑर्थो मेटा का पॅरा आहे? मेटा. हा कोणता आहे? पॅरा. हा, ऑर्थो. परत सांगतो, नीट ऐका. मेटाच्या NO2 चा इफेक्ट होत नाही. नाही. कसं होत नाही चेक करा. तुमच्याकडे हे काढलेलं आहे का बघा बरं एकदा. आपण याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढलं होतं ना? आहे का बघा नायट्रोबेन्झिन वहीमध्ये? आणि मला सांगा बरं, मेटावरती चार्ज आलता का? नाही सर, नव्हता आला. नव्हता आला. मेटाला चार्ज येत नाही म्हणजे मेटाला तुम्ही काही जोडा, त्याचा इफेक्ट होत नाही. नाही. समजलं? मी असं लक्षात ठेवलं आहे, मेटा हा असा बस स्टॉप आहे. हा बस स्टॉप आहे, पण तिथं बस येते का? नाही. नाही. देर आर 3 बस स्टॉप. कोणते? ऑर्थो, मेटा, पॅरा. पण मेटाला बस येत नाही, मग तिथं उभं राहून काय भेटेल का? नाही. एक NO2 जोडा, नाही तर 10 जोडा, याचा इफेक्ट होणार आहे का? नाही. नाही. मग नाही. ओके, परत एकदा नीट बघा. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? डी. नंतर कोणता? बी. त्याच्यानंतर जास्त इलेक्ट्रॉन ओढणारा पॅरा असेल का ऑर्थो असेल? पॅरा. ऑर्थो सर. जवळ आहे ना. हा किती लांब आहे? 1, 2. आणि हा किती लांब आहे? 1, 4. ठीक आहे. मग परत एकदा, सगळ्यात बेस्ट कोणता? डी, देन बी, त्याच्यानंतर कोणता? सी. आणि सगळ्यात वर्स्ट केस कोणती? ए. परत सांगा, आन्सर लिहितो, सांगा मला काय लिहू? येस, डी. ए. ओके, समजलं का? येस सर. आणि कोणाला जर परत पाहिजे असेल तर सांगा. कळलं का? परत सांगू? कळालं सर. सर. व्हॉट इज मेटा? व्हॉट इज मेटा? त्याच्यावर बस येत नाही. बस येत नाही, मग तिथं उभं राहून उपयोग आहे का? नाही. नाही. तुम्ही किती पण NO2 जोडा, काही फरक पडणार नाही. नेक्स्ट, आता आपण घेऊ OH.
चला प्रश्न काय असेल तुम्हीच सांगा. स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ठीक आहे. कार्बोकॅटायनला स्टेबल करण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यायचे का घ्यायचे? द्यायचे. ठीक आहे. हा जो OH आहे OH याचा इफेक्ट कोणता असतो? इलेक्ट्रॉन म्हणजे प्लस आय प्लस आर कोणता आहे नक्की? येस, प्लस आर. कारण जो रिंगला डायरेक्ट जोडलेला असतो आणि ज्याच्याकडे स्वतःचा निगेटिव्ह चार्ज असतो ते सगळे कोणता इफेक्ट देतात? प्लस आर. आणि आपण बघितलं चार्ज बिकम्स बॉन्ड. बॉन्ड. असं सगळ्या ठिकाणी होणार, बरोबर आहे. मग आता हा जो OH आहे हा इलेक्ट्रॉन याला देतो, हा पण याला देतो, हा पण याला देतोय. इथं OH अजिबात नाहीये. ठीक आहे. मग सध्या आपण A, B आणि C मध्ये थोडं कम्पेअर करून बघू. तर मला सांगा कोणता OH सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन CH2 ला देऊ शकतो? बोला. ए सर. A, कारण तो जवळ आहे, बरोबर ना? येस. यस. Yes. नीट ऐका. आता इथून पुढचे प्रॉब्लेम थोडे वेगळे आहेत. नीट बघा. हे जर कळलं तर बाकी सगळं समजून जाईल. थोडं नीट विचार करायचा आणि सगळ्यांनी आन्सर द्या म्हणजे तुम्हाला कळेल ते. बघा. पहिली गोष्ट का OH 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 तिन्ही OH चा कोणता इफेक्ट आहे? प्लस आर. प्लस आर. Plus R. प्लस आणि प्लस आर मुळे काय वाढतं? स्टॅबिलिटी कोणाची वाढती? कार्बोकॅटायनची. कार्बोकॅटायन. ठीक आहे. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपण हा पण रेझोनन्स बघितला पहिला एकदम सुरुवातीचा. येस सर. आणि तुम्हाला हे सांगितलं होतं ज्यावेळेस इथं प्लस आर वाला ग्रुप जोडला जातो त्यावेळेस ही रिंग कोणती होती? ऑर्थो आणि पॅरा. ऑर्थोला निगेटिव्ह जातो आणि पॅराला जातो, पण मेटाला जातो का? नाही जात. नाही. आता इकडे बघा. बी मध्ये हा जो OH आहे त्याच्या पुढे हा ऑर्थो आणि हा कोणता आहे? मेटा. म्हणजे याचा प्लस आर इफेक्ट इथं पोहोचतो का? नाही. नाही. मग याला जोडून काय उपयोग आहे का? नाही. नाही. याच्यामुळे याला इलेक्ट्रॉन भेटणार नाही, त्यामुळे हा कसा राहणार आहे? अनस्टेबल. अनस्टेबल. ओके. आता जर तुम्ही याचं आणि याचं कंपॅरिझन केलं तर तुम्ही म्हणाल इथं OH आहे पण इथं OH नाहीये. पण ऍक्च्युली काय होतं की ऑक्सिजन किती लांब आहे बघा. 1 2 3 4 म्हणजे इथं दुसरा कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. मायनस. आता साधी गोष्ट आहे, तो आपल्याला माहिती की 4 पर्यंत मायनस आहे जातच नाही, तरी पण इथं तो नाहीये. इथं ऍटलिस्ट तो आहे तरी, म्हणजे हा इलेक्ट्रॉन घेणार एखादा ग्रुप घेणारा असेल तर हा कार्बोकॅटायन स्टेबल होणार का अनस्टेबल होणार? अनस्टेबल. अनस्टेबल. मग मला सांगा B इज मोर स्टेबल और D इज मोर स्टेबल? D is more stable. D is more D इज stable मोर than स्टेबल. D. आता राहिले हे दोघ जण. आता नीट ऐकून घ्या बरं का, हे खूप ट्विस्ट केलेलं एक्झाम्पल आहे. आता होतं काय, आपल्याला वाटतं हा OH जवळ आहे, हा खूप जास्त इलेक्ट्रॉन देईल, पण तुम्ही जर नीट बघितलं तर याच्याकडे प्लस आर इफेक्ट आहेच आहे, पण तो जवळ आहे ना. 1 2 3 3 म्हणून कोणता इफेक्ट आला अजून एक? मायनस. मायनस. आता A आणि C ला बघायचं आपल्याला, याचा पण कोणता इफेक्ट आहे? मायनस. प्लस आर. प्लस आर. आणि त्याच वेळेस हा जो आहे 1 2 3 4 5 एवढ्या लांब मायनस आहे जातो का? नाही जात. नाही. म्हणजे इथं मायनस आहे काय सध्या? ऍब्सेंट. आणि इथं मायनस आहे काय होता? प्रेझेंट. अजून एक, रेझोनन्स आणि डिस्टन्सचा काही संबंध येत नाही, तो जवळ असू नाही तर लांब असू, रेझोनन्सचा इफेक्ट कसा राहतो? सेम. ओके.
मग त्यावेळेस तुम्हाला खरं तर मुलं काय करतात की त्यांना असं वाटतं हा जवळ आहे, हा जास्त इलेक्ट्रॉन देईल, हा लांब आहे, हा कमी देईल. पण तो रेझोनन्स आहे, रेझोनन्सचा डिस्टन्स वर इफेक्ट पडत नाही. मग ऍक्च्युली इफेक्ट पडणारे फॅक्टर कोणता होता? मायनस आय आणि मायनस आय. इथं तो नाहीये. आता मला एक साधी गोष्ट सांगा, मायनस आय नाही म्हणजे इलेक्ट्रॉन ओढले नाही, मग हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? स्टेबल. स्टेबल. ओके. म्हणजे आपल्याला एक कळलं, ए आणि सी मधला स्टेबल कोण आहे? सी ऍज कम्पेअर टू ए. ओके. मग आता समजा आपल्याला फायनली कन्क्लुजन काढायचं झालं की सगळ्यात जास्त स्टेबल कोणता होता, मग असा कोणता आहे बरं याच्यातला सांगा की ज्याला इलेक्ट्रॉन भेटले पण त्याचे घेतले गेले नाही, असं कोणतं आहे सगळ्यांना? सी. सी. बर. मग आता असं कोणतं आहे बाबा की ज्याला इलेक्ट्रॉन दिले, थोडक्यात ज्याचे इलेक्ट्रॉन त्याला दिले पण नाही आणि घेतले पण नाही, असं कोणतं आहे? डी. डी. नीट बघा बरं का. हा, आता ए आणि सी राहिला, मग या दोघांमधला स्टेबल आत्ताच काढला कोणता? नाही सॉरी, आपला कोणता राहिला? सी झाला आणि डी झाला. ए आणि बी मधला स्टेबल कोणता वाटतं तुम्हाला? ए नक्की बघा बरं. येस सर ए. बर. का बरं असं? कारण सांग. आपण याला फर्स्ट सेकंड तुम्ही ए बी म्हणता ना, ते नीट ऐकू नयेत त्यामुळे. चला पहिल्यापासून सगळ्यात बेस्ट कोणता आहे? थर्ड. फोर. थर्ड. देन फोर्थ. ओके. बघा आता लक्ष द्या. सगळ्यात बेस्ट आहे आपला 3. याचा विषय संपला. ठीक आहे. मग आता काय राहिले? 1 2 3 हे 3 राहिले. तर याच्यामध्ये आपल्याला काय वाटणार का हा इथं कार्बोकेटाईन आहे, याला इलेक्ट्रॉन याचे ओढले जात नाही. ठीक आहे. आणि या ठिकाणी ओढले जातात. पण इथं मायनस आय इफेक्ट आहे आणि प्लस आर इफेक्ट आहे. इथं कोणता इफेक्ट आहे? कोणता आहे? 0. म्हणजे ठीक आहे बाबा, याचे इलेक्ट्रॉन ओढले जात नाही पण याला दिले पण जातात. आता मला एक सांगा, इंडक्टिव्ह जास्त पॉवरफुल आहे का रेझोनन्स? इलेक्ट्रॉन शेवटी भेटणार आहे म्हणून त्याच्यानंतर कोणता येणार? फर्स्ट. सो थर्ड आला, फर्स्ट आला, त्याच्यानंतर कोणता येईल? फोर्थ. आता कोणता राहिला? सेकंड. ओके. परत सांगा सर. हा तेच परत सांगायचं. आता समजलं? 2 मिनिटं आम्हाला नीट लावू देते. आता नीट. ओके. लक्ष द्या आता बघा बरं. परत एकदा पहिल्यापासून. सगळे कार्बोकॅटायन आहे म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचे का घ्यायचे? आवाज नाही येते, मराठी नाही येत. डोनेट और ऍक्सेप्ट? डोनेट. ओके. आपल्याला इलेक्ट्रॉन वरती न्यायचे म्हणजे डोनेट झाले पाहिजे. ठीक. मग आपण जर आता कम्पेअर केलं तर तिसरा जो आहे, थर्ड वन, त्याच्यामध्ये OH आहे आणि याचा फक्त आणि फक्त कोणता इफेक्ट आहे सध्या? प्लस आर. म्हणजे हा 100% देणार, कधीच घेणार नाही. ठीक आहे. म्हणून सगळ्यात बेस्ट कोणता आला? थर्ड. थर्ड. याचा विषय संपू.
हा गेला साईड. राहिले आता 3. या तिघांमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन घेतले जातात म्हणजे कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. मायनस आणि कोणता इफेक्ट अजिबात नाहीये इथं? प्लस आर ओके. म्हणजे इथं 100% इलेक्ट्रॉन घेतले जाणार. मग स्टेबल का अनस्टेबल? अनस्टेबल. अनस्टेबल आहे म्हणून डायरेक्ट कुठं आला? शेवटी. ठीक आहे. आता राहिले कोणते? 2. या दोघांमध्ये याला इलेक्ट्रॉन दिले पण जात नाही आणि घेतले पण जात नाही. आपल्याला देणारा ग्रुप पाहिजे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जरी घेतले जात असेल आणि इथं दिले जात असेल तर पॉवरफुल कोणता आहे? रेझोनन्स. Resonance. म्हणून रेझोनन्स मुळे जास्त इलेक्ट्रॉन भेटतात. त्यामुळे परत एकदा सगळ्यात बेस्ट कोणता होता? थर्ड. थर्ड सगळ्यात वर्स्ट कोणता होता? सेकंड. थर्ड नंतर बेस्ट कोणता आला? फर्स्ट. ड्यू टू विच इफेक्ट? प्लस आर. प्लस आर आणि सगळ्यात 3 नंबरला कोणता आहे ना? फोर्थ. आता समजलं का? येस येस सर हा बरं. आता तुम्हाला 2 मिनिटं दिलेले. 2 मिनिटं म्हणजे 2च असतात. तर हे सगळं नीट लिहायचं आणि तुमच्या भाषेत मराठीत एक्सप्लेनेशन लिहायचं. प्रॉब्लेम असा डिझाईन केला गेला की तुम्हाला सगळे इफेक्ट एका वेळेसच सांगता आले पाहिजे. त्यामुळे सगळं नीट मराठीत लिहून घ्या जसं सांगितलं. इथं काय लिहिणार? काय नाहीये? मायनस आहे नाहीये. काय आहे? प्लस आर. इथं काय ऍब्सेंट आहे? प्लस आर. पण काय प्रेझेंट आहे? मायनस आहे. मायनस आहे इकडं काय आहे? प्लस आहे पण नाही आणि मायनस आर पण नाही. मायनस इथं दोन्ही आहे पण याच्यातला जास्त कोणता आहे? प्लस आर. नीट लिहा, घाई करू नका. झाल्यावर सांगा. तुम्ही याच्या आधी सॉल्वच नाही केलं कधी? नो सर तुमचं जीओसी झालता का नाही? नाही सर तो ऍरोमॅटिसिटी कळाला ना त्या दिवशी फोनवर घेतलेला? येस सर. ओके. सगळं नीट लिहा. झालं सर. नाही सर 2 मिनिटं थांबा. हो हो नीट लिहा. सगळं नीट लिहा. नंतर तुम्हाला आठवत नाही. असं लिहायचं की 5-6 महिन्यांनी वाचलं तरी सेम आठवलं पाहिजे. झालं सर. बर थांबा सर. बर मी इथंच थांबलोय. मी कुठे नाही चाललो. झालं सर. बर झालेले हँड रेस करा बरं. करत राहा. डाऊन नका करू म्हणजे मला कळेल किती जणांचं राहील. 18 आउट ऑफ 25. 19 झाले. सर त्या फर्स्ट वर काय सांगितलं तुम्ही? फर्स्ट म्हणजे याच्यामध्ये मायनस आय पण प्रेझेंट आहे आणि प्लस आर पण प्रेझेंट आहे. पण बाय रूल रेझोनन्स इज पॉवरफुल दॅन इंडक्टिव्ह. म्हणून ऍक्च्युली इलेक्ट्रॉन जास्त दिले जातात. बरं सांगू? रेझोनन्स इफेक्टिव्ह आहे कोणापेक्षा? इंडक्टिव्ह.
Inductive. म्हणजे समजा रेझोनन्सनी 10 इलेक्ट्रॉन दिले, समजा 10 दिले, तर इंडक्टिव्ह फक्त किती घेणार? 5. 5. मग ओव्हरऑल 5 इलेक्ट्रॉन भेटले म्हणजे काय? कसं झाला टेबल. टेबल? Table. 22 जण. किती राहिले? 3 जण राहिले अजून. सेकंड पण सांगा सर परत. परत सांगू? सेकंड वाला परत सांगा. सेकंड. ओके. सेकंड मध्ये OH आणि CH2 या दोघांमध्ये रिलेशन किती? समजा हा 1 आहे असं नको, इथून करू 1 2 3. 1 3 ला आपण नाव काय दिलं होतं? ऑर्थो मेटा पॅरा पैकी Ortho para. 1 3 Meta. मेटा. आणि मेटाला तुम्ही कोणताही ग्रुप जोडला जो इलेक्ट्रॉन देतो त्याचा इफेक्ट तिथं जातच नाही, तो फक्त ऑर्थो आणि कुठे जातो? पॅरा. म्हणजे जरी हा इथं जोडला तरी इथं काय ऍबसेंट आहे? प्लस प्लस आहे. Plus R. ओके. बरं झालं ऑलमोस्ट सगळ्यांचं. एक जण राहिले कोणतरी. बरं ठीक आहे. आता मी जर काही घेतलं तर अजून डोक्यावरून जाईल, बरोबर ना? येस नो बोला काहीतरी. येस. यस सर. Yes, sir. जाईल ना, जाईल डोक्यावरून, बरोबर आहे. बरं. नाही जाणार. पण ठीक आहे, आपण काय करू, हा प्रॉब्लेम उद्या येताना बघू नये. लेक्चरच्या सुरुवातीला आपण एकदा रिवाइज करू, फक्त आन्सर तुमच्याकडून आले पाहिजे. माझी रिव्हिजन आहे का तुमची? आमची. आमची. रिव्हिजन करू नये. जी. ठीक आहे. हा. सो एक्झॅक्ट 1 मिनिट राहिलंय तरी पण आपण लेक्चर एंड करू, नाहीतर ते अजून जास्त होऊन जाईल. ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट, बाय बाय. बाय. गुड नाईट सर. Good night, sir. बाय Bye, sir. बाय सर.